आता सध्या ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे सगळेजण घरीच असतात आणि घरी असले की काही ना काही वेगळं खायचं असतं सगळ्यांना. तर ऐश्वर्याला काहीतरी गोड खायचं होतं, त्यामुळे तिला म्हटलं चल तुला शेवयाची खीर बनवून देते. तर त्यासाठी सगळं साहित्य घेतलेलं आहे मी इथे. सगळ्यात अगोदर तुपामध्ये छान शेवया भाजून घेतल्या आणि त्याच्यामध्येच किसलेलं खोबरं, काजू, बदाम, मनुके हे आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकायचे. तर मी एवढं साहित्य टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर पाणी टाकून व्यवस्थित शिजून घ्यायचं शेवया आणि त्यानंतरच मग दूध आणि साखर टाकायची, त्यामुळे मग खीर चांगली होते. आणि आमच्या इथे ना उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जास्त नवीन नवीन रेसिपी सुरू असतात, कारण सगळेजण घरी असले तरच मग अशा रेसिपी बनवायला पण मूड येतो आणि घरी बनवल्यामुळे बाहेरचं खाणं पण कमी होतं. तर चला, आपली इथे खीर तयार झालेली आहे. तर यांना जायचं होतं शाळेमध्ये, त्यांच्या शाळेची गॅदरिंग होते, त्यामुळे त्यांना अगोदर खीर दिली. तर कशी झाली ते टेस्ट करून सांगते.